कोणाचा बापाचा है, कोने तोड़ा है ये सब तो अपने को नहीं पता, क्योंकि मैं जब आया अभी देर साल हुआ, उससे पहले से है। म्हणजे त्यांना चांगली जागा आहे काही जायला, लाज वाटली पाहिजे तुम्हाला यार. होय उठतो का, होय उठतो का? मुतने के लिए सब बनाए हुए हैं ना वो कौन बनाया है? मुतने वाले कहाँ जाते हैं मुतने के लिए? जाओ ना, पीछे बाथरूम दिया है ना तुम लोग को. बाथरूम कैसे जाएंगे? घर में भी किधर भी मुद्दे देते हैं. तर कसे आहात सर्व, बरे असाल? नमस्ते, गुड मॉर्निंग, जय श्रीराम सर्वांना. सॉरी, गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून. तर आजचा ब्लॉग आपण सुरू करत आहोत आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी भिवंडी, म्हणजे माझा जकात नाका. मी जिकडे ज्या एरियात राहतो तो एरिया तुम्हाला दाखवणार आहे, प्लस माझ्या एरियातली काही गोष्टी आहेत ज्या असल्या नाही पाहिजे. म्हणजे सिव्हिल सेन्स नावाची एक गोष्ट असते माणसांमध्ये, ती आमच्याकडे तर आहेच नाही. आणि त्या गोष्टी मी आज तुम्हाला माझ्या ब्लॉगच्या जरिये तुम्हाला दाखवणार आहे. आणि या गोष्टी अगर माझ्या ब्लॉगच्या जरिये सुधरत असतील, मेरे ब्लॉग के जरिए अगर ये चीजें सुधर रही है मेरे भिवंडी में, मैं जिस जगह रहता हूँ जकात नाका पे, उधर ये चीजें अगर सुधरती है तो मेरे लिए बहुत ही अच्छी, मेरे लिए नहीं सबके लिए अच्छी बात रहेगी. क्योंकि ये एक ऐसी, कुछ लोग ऐसे रहते हैं ना जो कीटाणु रहते हैं, वो कीटाणु खत्म हो जाएंगे, उनको सबक मिलना चाहिए भाई इस चीज का. तो वही चीज मैं आप सभी को दिखाने वाला हूँ मेरे ब्लॉग के जरिए. तो चलिए बने रहिए, पूरे ब्लॉग को देखिए, पूरे ब्लॉग को वॉच करने के बाद लाइक कीजिए और अच्छा लगे तो पूरा का पूरा ब्लॉग अपना शेयर कीजिए. अपने चैनल को सब्सक्राइब करना ना भूलिए. तो चलिए चलते हैं आगे. सॉरी गाइस, तो गिर गया था मैं अभी. क्या है ना, मेरे भिवंडी में खड्डे इतने हैं, क्योंकि मैं कभी भी गिर सकता है भाई इधर. भिवंडी में खड्डे, और खड्डों में भिवंडी है, कभी समझ में नहीं आया, किसी को भी नहीं आया, किसी पॉलिटिशियन को समझ में नहीं आएगा. अभी महानगर पालिका के जो चुनाव हो चुके हैं, नगर सेवक भी आया है, तो अभी वो लोग तो गए अभी महापौर के चुनाव के लिए. सो उन लोग को जाने दीजिए. दादा पण कंप्लेंट घेऊन आलेत आपल्याकडे. याच्यावर मला सॉल्युशन पाहिजे. उद्या आजपासून आम्ही याच्यावर काम करणार आहोत. आणि एक मित्र मला सांगतो, बोलतो माझा मित्र मला सांगतो का भावा, बोलते पोस्ट घेतली काम, त्याला मी आता जस्ट सांगून आलो की तुझी कामं सगळ्यात आधी करे. त्याची जबाबदारी माझी आहे, बरोबर का नाही? त्याचे लाईनचे जे ड्रेनेजचे वरचे जे झाकणं असतात पूर्ण तुटलेत, पूर्ण रस्त्यात खड्डे, पूर्ण अक्षरशः मला तरी अशी लाज वाटते का मी अशा ठिकाणी राहतो म्हणून. कारण की आमचे भिवंडीचे नगरसेवक त्याच्यावर काही ऍक्शन घेत नाही. जसा मी बोललो तसाच ते बोलतात भाई, सेम सेम सिच्युएशन आहे. त्याला मी दाखवतो काहीतरी तुम्हाला. सो आता आम्ही चाललो जकात नाक्याला, सर्वच जण म्हणजे आलेत सगळे. मी दादाची जी कंप्लेंट आहे तीच माझी पण कंप्लेंट आहे भाई, की आमची कधी सुधरेल इकडे, आमच्याकडे सुधार कधी होईल, मला तेच समजत नाही. सॉरी, आम्ही ट्रिपल सीट चाललोय, तुम्ही नका जाऊ. तर त्याला तुम्हाला दाखवतो माझी भी. तर ही आहे माझी स्वच्छ 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 सर्वात सुंदर भिवंडी आहे ना ब्रो. तेव्हा त्या साईडला होणार. या 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 तुम्हाला दाखवतो सर्वांना. म्हणजे मला विचार वाटला भाई, म्हणजे मी 2-3 दिवस झाले या गोष्टीला बघतोय. त्या दिवशी मला स्वतःला जोरात टॉयलेट आली स्वतःला. सो मी इकडे टॉयलेट शोधत होतो, तर मला हे दिसला, तर मी गेलो नाही स्वतःच. म्हणजे मला विचार पडलाय की हे सर्व कामाचा माणूस कोण आहे, कोणी बनवलाय हे सर्व, ते पण पोलीस लाईनीला अटॅच आहे ही गोष्ट. आणि इकडं अपंगाचं दुकान असून या सर्व गोष्टी इकडं बनवल्या गेल्यात. कारवाई तोडफोड करून दाखवतो. विचार करा, महानगरपालिकेत डायरेक्ट अर्ज टाकून द्या. या अशा गोष्टींचा पहिले आपण कारवाई झाली पाहिजे या गोष्टीवर. म्हणजे विचार करा ना भाई, चेंबर काढलाय, चेंबर पूर्ण याच्यात बाटल्या टाकून ठेवल्यात. जिम्मेदार कोण आहे याचा? जिम्मेदार काय बोलतो? रिक्षावाल्यांना पहिला फटकावला पाहिजे. म्हणजे यांना रिक्षा लावून द्यावी इकडं, आणि हे लोक येणार इकडे अशी घाण करणार, भिवंडी अशी सुधारणार आहे. याच्यावर पब्लिकने पण सपोर्ट केलं पाहिजे या गोष्टीला. एकालाच आपण टार्गेट करू नाही शकत. पब्लिकची पण जबाबदारी आहे या सगळं बंद करायच्या मागे. तर आता आम्ही या गोष्टीला तोडणार, मी तर नाही ऐकणार. कोणाचा बापाचा आहे, कोणी बनवला आहे भाई, कोणी बनवला, कोणी आहे, कोण मुद्दो, हे कोण बनाया, कोण है ये कौन बना है? सब रिक्शा स्टैंड वाले. अरे भाई ये अपने आपको पसंद आ रहा है क्या ये सब? ये सब करने की जगह नहीं ना भाई. जगह नहीं है. फैमिली वगैरह जाती है. रिक्शा स्टैंड है क्या इधर? रिक्शा स्टैंड किधर है? उधर लगा है बराबर.
आगे हाँ तो इधर वॉशरूम का सिंबल किधर लगा है का इधर मुतने का है? देखो तुम्हारी मला तर नाही वाटत इकडे मुताला यांनी जागा बनवली. छोटे बेटे बच्चे जाते हैं तब उनको अच्छा लगता है क्या? मेरी बात बताओ, नहीं लगता ना. तुमको ही अच्छा लगता है कि मेरे को ये बताओ. फिर कैसा चलेगा फिर अपने इधर ही? मैं अकेला तो फ्री हाँ वो तो मान कर. नहीं नहीं, हम लोग इसके ऊपर टारगेट है, लोगों को भी समझना चाहिए कि हम लोग कौन सी जगह पे खड़े होके क्या करते हैं. याच्यावर आपण एकदम पद्धतशीर Action, हा. ऍक्शन घेऊ. कारवाई करू. महानगरपालिकामध्ये जाऊ आपण ओ सगळे चाचा आणि आयुक्ताला ये इधर ऐसे सब ओपन कॉट किसने किया है सब? ये तो ना जाने कब से है. मतलब ये बनने से पहले से है ना ये ना यहाँ लोग किताब वगैरह किया करते पहले लगा था ना इसका. चेम्बर लगा था, मतलब चालू किसने किया है यहाँ पे ये सब? मतलब दरवाजा लगा के अभी हम लोग ने तोड़ा है ये सब. ये सब तो अपने को नहीं पता, क्योंकि मैं जब आया अभी 1.5 साल हुआ, उससे पहले से है. म्हणजे इस पर हम लोग कार्रवाई करने और यहाँ पर फिर एक चंबर डालेंगे और ये सब उठाएंगे. म्हणजे विचार करा 1.5 वर्ष झालेत आणि 1.5 वर्षापासून इकडे मुतताय सर्वजण. लाज वाटली पाहिजे आपल्या लोकांना, जी भिवंडी सुधारणारेच बोलताय. आता या साईडला बघा, सच आहे का नाही? सही बात. वा, हे स्वतः मान्य करतायत भाई. अपनी फैमिली आती जाती है इस रोड से, बराबर है कि नहीं? लेडीज आ जाती अभी आपकी लड़की रहने दो. हाँ है. नहीं, करो. कर रहे हैं ना अच्छा नहीं लगता. हाँ, बाकी लोग करते हैं ना, पूरी भिवंडी आके करते एक जन को भी देखा ना तो 10 जन ऑटोमेटिक आ जाते हैं. हैं. आता ही है ना, मैं देखा एक कीड़ा वाळवायला लागला तर 10 कीड़े असेच पैदा होतात. आज आपकी लड़की जाए नहीं तो मेरी बहन जाए, कोई भी जाए, कोई भी जाएगा. गंदा किसको लगेगा? अब ये रास्ता किसके लिए दिया? आपने को चलने के लिए दिया, बराबर. इसके देखो ये पूरी वाट लावून टाकले भाई, पुरा रस्त्याची वाट लावली इकडं. म्हणजे रिक्षा वो बड़ी गाड़ी नारियल वाली आती ना, हाँ. वो लोग से ठोका हुआ है. यांना इकडं गाड्या लावायची परमिशन नाही, तरी पण या साईडला अख्खे गाड्या लावतात. याच्यावरती पण आम्ही कारवाई करणार. आणि हे गाड्या लावतात तर लावतात. रिक्शा तो स्टैंड हाँ. नहीं है, 30 रिक्शे का स्टैंड है, बड़ी गाड़ी का अलाउड नहीं है, फिर भी लगाते हैं. विचार करा. संडे आधे दिन आगे आप देखो ना, पूरा दिखेगा, हम लोग के वांदे हो जाते हैं. सुबह लगाते हैं ना. हाँ, मंडे से लेके फ्राइडे तक आगे देखो. जसं यांनी सांगितलं, आता लाज वाटते मला स्वतःला. मी दाखवला तुम्हाला माझी भिवंडी कशी आहे. या साईडला बघा. आणि ही गोष्ट वॉर्ड मधली आहे, वॉर्डच्या बाहेरची पण नाही, म्हणून त्याला जास्त वाईट वाटतो या गोष्टीचा. आता मी काय ना काय पाऊल उचलणार आणि या गोष्टीवर काम करणार मी. त्या साईडची पण तुम्हाला अवस्था दाखवतो आम्ही. आता हे सर्व झाल्यानंतर एक गोष्ट अजून उरते. बोला काय? जसं की मध्ये आता एक नियम निघालेला की भिवंडीत गुटखा बंद राहणार. बट रियालिटी दाखव तुम्हाला. हे बघा, आमच्या इकडचा गुटखा आहे भाई. आमची लोक एवढी महाने डिझाईन काढून ठेवली इकडं. आणि आमच्या भिवंडीची जी काय बोलतात, साफसफाई करणार एक कर्मचारी जे आहेत, जे कोणी, त्यांची आपण कामगिरी जरा दाखवूया पब्लिकला. हे बघा. दाखव जरा. भले ते लोक येऊन सकाळी साफ करतात, पण आपल्या लोकांना समजलं पाहिजे की ते लोक बोलतात ना आमची भिवंडी, आमचा भारत मोदी बिघडत आहे. भाई तुमची लायकी बघा पहिले, तुम्ही कोणत्या साईडला राहताय. हे बघा भाई, जिकडे खाणार तिकडे भागून जाणार, यांचे असे नियम आहेत. काय सुद्धा आमच्या रईस शेख म्हणजे जे आमचे आमदार आहेत सध्या आता या काळात, पूर्वेचे, तर त्यांनी सर्व कामं केली चांगली. बट त्या त्यांचीच म्हणजे जी लोक त्यांना वोट देत आहेत, जी लोक आम्ही वोट देतोय, अशीच आमची सर्व माणसं आहेत भिवंडीतली, घाणेरड्या डोक्याची, एकदम घाणेरड्या विचारांची. म्हणजे स्वतःच्या घरात पण अशाच ठिकाणी असतात जिकडे ते लोक जेवतात खरं तर. म्हणजे विचार करा, त्यांना रोज या रोडवरून जायचं आहे. त्यांच्या घरातले हर एक फॅमिली मेंबर जातो या रोडवरून, तरी पण त्यांना याच जागी हागायचं, याच जागी मुतायचं आहे. भाई घरी जाऊन मुता ना, तुमच्या घरी जाऊन तुम्हाला जागा नाही का मुताला? आहे ना. आता तुम्ही विचार करा, याच्या बॅक साईडला एक पब्लिक वॉशरूम आहे, तिकडे पण जाऊन ते 2 रुपये देऊन खर्च करू शकतात मुताला आले तर. तुम्हाला खर्च करा ना तिकडं. ते आता आम्ही तोडून टाकला, त्याच्यावरती पण उद्या येऊन परत कोणतरी बनवेल आणि मी सर्व कव्हर करणार. भाई कोण आहे बघून द्या, कोणाचे दम आहे, मला कोण हटवू शकतो या ठिकाणी आता. कारण की माझ्या जोडीला आता सर्वच जण आहेत, तुम्ही पण सपोर्ट कराल त्याच हिशोबाने. चला अजून दाखव. तर आता जस्ट इकडे आम्ही उभे एक गोष्ट अजून बघितली, जी आमच्या हर जागेची नाही, म्हणजे खाण्याला तर मी रोज जातो, पण तिकडे ट्रॅफिक तर नाही लागत, पण आमच्या भिवंडीला जास्त लागते भाई. हे बघा खड्डे, हे बघा या असे रोड बनवलेत. या साईडला सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे आणि या साईडला डांबरचा रोड बनवले म्हणजे झालं. आता नो पार्किंग लिहिला तरी इकडे पार्किंग करतील भाई. आमच्या इकडची पब्लिक आहे, रॉंग साईड मारल्याशिवाय कधी ऐकत नाही भाई. हे बघा इकडनं मीन्स यो रस्ता आहे त्या साईडला जायला, आणि या साईडने येऊन त्या साईडला जातात. किती आजची चांगली लोक आहेत. तर किती चांगली लोक, विचार करा किती चांगला डोका आहे यांचा. म्हणजे एवढा अडवला यांना पोलीस लोकांनी बघा, तरी पण या साईडने चाललेत. नंबर प्लेट आहे गाडीला, फ्रंट साईडला नंबर प्लेट नाही, तरी पण त्या साईडने झालं. बघा बंदा दिसला.
हे असे जात आहेत आम्हाला बोलतात भिवंडी कशी सुधरेल आमची, अशी सुधारणार आहे भिवंडी तुमची. बाई आपली अवकात नका दाखव तुम्ही दुसऱ्यांना. हे बघा ज्या साईडला आपण कलर केला, खरं तर त्या साईडला मी जाऊ नाही शकत कारण की आता सध्या गाड्या चालू आहेत. तर इकडे आता कलर केला त्या साईडला सर्वांनी, बट त्या साईडला अख्खा थुकून ठेवला. एवढी यांना लाज लज्ज नाही माणसांना. हे बघा बिन लाजेचे लिटरली. आता ही साईड परत जाम झाली, एक अख्ख्या साईड जाम आहेत, अख्ख्या साईड. आता हे दादा इकडनं घुसतायत, काय बोलायचं यांना. चांगली जागा आहे काही जायला, लाज वाटली पाहिजे तुम्हाला यार. चांगली जागा बोलतो भाई मला, बिन लाजेच आहे. म्हणजे पोलीस लोक पण इकडे वरती, ते लोक काय करू शकत नाही. अरे माणसांना लाज वाटली पाहिजे या साईडला याला खरं तर. हा जसं की तुम्ही बघत आहात या ठिकाणी एवढा चांगला चित्र काढलाय. याची निधी आली 2 करोडची वाटतं. 2 करोडची निधी, 2 करोडची. नॉर्मल निधी पण नाही. कामं चालू आहेत कलरिंगची, बट लोकांना ना स्वतःची आर्ट दाखवायची सवय खूप आहे आमच्या इकडं. म्हणजे स्वतःची कला किती आहे ते दाखवतात आमच्याकडची लोक. थुकून दिली आहे हर जागी. काय बोलणार. ही आहे त्यांची शॉर्टकट. म्हणजे त्यांना टर्न घ्यायला भारी पडतोय. जसा इकडं सर्वांनी तर बंदच करून टाकला रस्ता पोलिसांनी, बट यांना टर्न घ्यायला भारी पडतं म्हणून त्या ब्रिज वरून येतात, ट्रॅफिक जाम करतात आणि इकडनं शॉर्टकट वरून पुढे जातात. किती घाण सवय. पुढून आहे ना टर्न घ्यायला जागा आहे, तिकडनं त्यांना खालून यायचं, पण ते खालून नाही येतात, वरूनच जातात सगळं. इकडचीच राहणारे पब्लिकची घाण आहे ही. स्वतःच्या घराकडे राहतात तिकडच कचरा फेकून देतात. या भरपूर अशा बिल्डिंग्स आहेत जिकडचे लोक वरूनच कचरा फेकतात. माझ्यावरती स्वतःवरती घाण फेकली एक दिवस. गाडी खाली करत होतो मी गणपती टायमाला आणि ना खालच्या साईडला होतो मी, कोणीतरी वरून एवढा घाण चिक्कार फेकला अंगावर. हाय लिटरली काय घाण वाटली असेल मला. 2 मिनिटं आधी किती शिगा दिला मी त्या माणसाला. घरातून आलात ना ते निर्लज्ज एवढा. काय बोल. आहे रस्ता आमच्या बाजाराचा. तर आजचा ब्लॉग आपण इकडे संपवत आहोत. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. जय श्रीराम सर्वांना. बाय बाय. काळजी घ्या सर्वांनी. आजार फैलत आहे. होय उठतो का. होय उठतो का. अरे मुद्दे की जगह है ना, मुद्दे की जगह का यहाँ काय या मुतने के लिए सब बनाए हुए हैं ना वो कौन बनाया है. मुतने वाले कहाँ जाते हैं मुतने के लिए. जाओ ना पीछे बाथरूम दिया है ना तुम लोग को. बाथरूम कैसे जाएंगे. घर में भी किधर भी मुद्दे देते क्या जगह मिलने पे. कैसे मुतने की बात यहाँ पर यहाँ है ही नहीं तो अरे नहीं है तो बनवा के लो ना. रास्ते पे मुतेगा कोई भी जगह आके. रास्ते वाले मुतते हैं यहाँ आके. हा जसा काल आपण तर दाखवला यांना. आता यांना एक इकडे येऊन मुततायत डायरेक्ट आणि हे सर्वजण यांना साथच देत आहे. जो माणूस जर मला शिकवतोय की मुतायचा कुठं असतं, कुठं मुतायचा सांग मला तू. अरे तू फोटो निकाल रहा, हम मुतने वाले मुत के जा रहे हैं, उनका फोटो निकालना. वो बोलने का मतलब आ रहा तू बोलला का नाही मला. अरे बोल रहा लेकिन हम मुतने वाले मुत रहे तो उनका फोटो निकाल रहे हैं. तू निकालना वहाँ पे, वो कचरा हटाना. तू का बोलला मुताची जागा आहे ती. तू बोलला ना मुताची जागा आहे ना ती. अरे मुता की जगह नहीं मुत रहे वहाँ पर तो बोल रहा है ना त्रिक में. हा क्या समझ रहा है क्या नहीं समझ तू. काय समजतं काय नाही काय. यो स्वतः येऊन मला बोलतोय ही मुताची जागा आहे. तुला पण जायचं मुताला. मुताला जायचं आहे का. इधर जा ना फिर. इधर क्या घुसतोय. म्हणजे विचार करा डोकाच नाही यांना. डोकाच नाही. बिन डोक्याची माणसं आहे ती. जसा काल आपण तर ब्लॉग शूट केला ते तोडून तर गेलतो मी इकडनं, बट या टायमाला पण आत्ता पण त्यांनी तेच चालू केलं ह्या साईडला पण. परत त्यांनी ते ओपन केलं आणि परत तिकडे जाऊन मुततायत. लाज नावाची गोष्ट असते यार एक. म्हणजे लिटरली किती पडेक डोक्याचा तो माणूस मला येऊन शिकवतोय की मुताची जागा होतं. जागा कुठे मुतणार कुठं आम्ही लोक. अरे बैल बुद्ध्या तुझ्या घरात पण तू असंच मुततो का. आता मी यावेळेस जरा मास्क लावला आहे सध्या तर मला जरा हे झालेलं खोकला वगैरे झाला त्यामुळे. बट आता येऊन मी जात होतो घरीच जात होतो बघा. बॅग वगैरे घातलं मी घरच्याच रस्त्याला. एवढे निर्लज्ज लोक आहेत रे. काय बोलू यांना भाई. त्या म्हाताऱ्याला थांबवतोय मी. म्हातारा थांब मुताई जागा आहे कधी. बोलतो मेरे को आया मैं मुद्दे का बोलतो इधर. अरे तेरे घर में भी तू ऐसा ही मुतता रहेगा भाई. ही व्हिडिओ गेलीच पाहिजे सर्वांपर्यंत आणि मी ब्लॉग टाकणार म्हणजे टाकणार. आता एडिट करतोय ब्लॉग
उद्या येऊन पोस्ट होणार आणि सर्वांना मेन्शन कर.